आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी बातमी, लाडकी बहीण पैसे मिळणार नाहीत. तर काय बातमी आहे ही? बातमी खरी आहे का? काय नवीन अपडेट आलेला आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात? सर्व सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. आणि बघा, आपलं हे नवीन चॅनल आहे, हे आपलं नवीन चॅनल आहे आणि या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. चला पटापट सबस्क्राईब करा या चॅनलला. आपलं हे नवीन चॅनल आहे. तुम्हाला खाली सबस्क्राईब बटन दिसत असेल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आता बघा, लाडकी बहीण पैसे मिळणार नाहीत. काय नवीन ही बातमी आहे, काय नवीन बातमी आलेली आहे ती बातमी आपण समजून घेऊया. हे बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला मुंबई उच्च न्यायालयामध्ये आवाहन देण्यात आलं आहे. लाडकी बहीण योजना का हा करदात्यांचा पैशांचा अपव्यय असल्याचं म्हणत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. बघा, याचिका दाखल करण्यात आली आहे. नवी मुंबईतील बघा चार्टर्ड अकाउंटंट यांच्याकडून ही जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. ओके, यांच्याकडून ही जनहित याचिका दाखल करण्यात आलेली आहे. आता पुढे बघा, मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या कोर्टात ही याचिका सादर करण्यात आली आहे. याचिकेवर तात्काळ सुनावणी देण्यास हायकोर्टने नकार दिला आहे. बघा, हायकोर्टने यावरती नकार दिलेला आहे. याचिका तर दाखल करण्यात आली आहे, परंतु याचिकेवर तात्काळ सुनावणी देण्यास हायकोर्टने नकार दिला आहे. याचिकेवर मंगळवारी तातडीने सुनावणी होणार असून 14 ऑगस्टला सरकारी तिजोरीतून जाणारे पहिला हप्ता स्थगित करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. आता बघा, सर्व माता बहिणींनी फॉर्म भरला आहे, सर्वांना पैसे मिळणार आहेत आणि मध्येच आता ही याचिका आणि कोर्टचा ऑर्डर आणि हे नवीन इथे हे टाकलं जात आहे. जे काही याचिका दाखल करण्यात येत आहे हे फार हे चालू आहे आता, कारण योजना आलेली आहे. सर्व माता बहिणींचा इथे लाभ भेटणार आहे. तर घेऊ त्यांना लाभ, त्यांना कशाला तुम्ही हे याचिका वगैरे हे करत आहे? बघा, हे चालू आहे. सो आतापर्यंत भरपूर फॉर्म या योजनेसाठी भरण्यात आलेले आहेत. अनेक जणांचे फॉर्म हे अप्रूव्हल झालेले आहेत, काही जणांचे फॉर्म हे रिजेक्ट देखील झालेले आहेत. परंतु आता सवाल आहे की, हे बघा सवाल काय आहे की लाडकी बहीण पैसे मिळणार नाहीत का? तर पैसे तुम्हाला मिळणार आहेत, काही टेन्शन घेऊ नका. तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्हाला 100% पैसे मिळणारच आहेत. आणि मुख्यमंत्री साहेबांची ही योजना आहे, मुख्यमंत्री साहेब योजना राबवणारच आहेत आणि सर्व माता बहिणींना यांचा लाभ, या योजनेचा लाभ भेटणारच आहे. त्यामुळे काही टेन्शन घेऊ नका. मुख्यमंत्री साहेबांनी जो वादा केलेला आहे तो वादा ते पूर्ण करणार आहेत. आणि यावरती सुनावणी वगैरे आता इथे काय म्हटलं आहे की 14 ऑगस्टला म्हणजे 14 ते 19 ऑगस्टपर्यंत तुम्हाला पहिला हप्ता भेटणार आहे, म्हणजे 3000 रुपये भेटणार आहेत 2 महिन्याचे. तर हे पैसे पहिला हप्ता स्थगित करा अशी मागणी देखील याचिकेत करण्यात आलेली आहे. याचिकेत काय मागणी केली आहे की पहिला हप्ता थांबवा, म्हणजे पैसे देऊ नका असं यामध्ये म्हटलेलं आहे. परंतु काही टेन्शन नाही, योजना राबवली जाणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे इथे सुनावणी होणार आहे. हायकोर्ट जे आहे, ओके, हे बघा, याचिकेवर तात्काळ सुनावणी देण्यास हायकोर्टने नकार दिला आहे. परंतु याचिकेवर मंगळवारी तातडीने सुनावणी होणार आहे. मंगळवारी याबद्दल सुनावणी होणार आहे, त्यामुळे आपल्याला अजून वेट करावा लागणार आहे. मंगळवारपर्यंत वेट करावं लागणार आहे. याबद्दल काय अजून खुलासा आहे तो काय नाही ते आपल्याला समजेलच. परंतु माझ्या माहितीनुसार योजना काही रद्द वगैरे होणार नाही, योजना चालणारच आहे, काही टेन्शन घेऊ नका. आणि सर्वांना योजनेचा लाभ भेटणार आहे आणि सर्वांना योजनेचे पैसे देखील भेटणार आहेत. त्यामुळे टेन्शन वगैरे तुम्ही घेऊ नका. ओके, हे आपलं नवीन चॅनल आहे, सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला सर्व अपडेट या चॅनलवर देखील मिळणार आहे. त्यामुळे पटापट आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या. बघा, खाली सबस्क्राईबचं बटन आहे. ओके, तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.